जन्मदाखल्याच्या वितरणावरती महाराष्ट्र शासनाने दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी जे स्थगित दिले होते, जे जन्माचे व मृत्यूचे दाखल्याचे वितरण थांबवले होते, ती स्थगिती आज उठवण्यात आलेली आहे। आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी ही जी स्थगिती आहे ही उठवण्यात आलेली आहे। याबाबत आता त्या जन्ममृत्यूच्या दाखल्याच्या नियमांमध्ये आता बदल झालेला आहे, नवीन SOP आलेला आहे। याबाबतची अधिकची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। चला तर मग पाहूया। नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण सगळे ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आज घडलेली आहे। आज दिनांक 12 मार्च 2025 रोजी जन्माच्या दाखल्याच्या वितरणावरती, म्हणजे ज्यांची नोंद 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर करायची आहे जन्माची, किंवा उशीर झालेला आहे त्यांना नोंद करण्यात, अशा लोकांच्या जन्माच्या दाखल्याच्या वितरणावर जी 21 जानेवारीला जी महाराष्ट्र शासनाने स्थगित दिलेली होती ती स्थगिती आता उठवण्यात आलेली आहे। आता जन्माच्या आणि मृत्यूच्या दाखल्याचं जे उशिरानं ज्यांची नोंद झाली त्याचं वाटप आता सुरू होईल, पण त्यामध्ये त्याच्या ज्या नियम आहेत त्या नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत। आता त्यासाठी एक नवीन SOP जारी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचे सर्व काही नियम दिलेले आहेत। त्यानुसार आता जे जन्माच्या दाखल्याचं जे प्रोसिजर आहे ती आणखीन थोडीशी जटिल होणार आहे, कारण त्यामध्ये सत्यता पडताळण्यासाठी जे पुरावे द्यायचे आहेत ते पुरावे देण्यासाठी आता तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे। कारण यामध्ये जे महाराष्ट्र शासनाकडे जे तक्रारी आल्या होत्या की बाहेरच्या देशातील लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन येतो जन्माचा दाखला घेऊन इथलं नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे ह्या घुसखोरांना थोडंसं हे करण्यासाठी शासनाने थोडंसं याच्यामध्ये आता SITची सुद्धा नेमणूक केलेली होती, त्यामध्ये चौकशी चालू आहे। त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या विरुद्ध FIR देखील झालेले आहेत आणि आता जे नवीन SOP आलेले आहे त्यामध्ये आता प्रोसिजरसुद्धा आता थोडीशी किचकट झालेली आहे। शिवाय जे फौजदारी गुन्हे सुद्धा त्यामध्ये दाखल होण्याची तरतूद केलेली आहे, त्यामुळे आता जे कोणी असं चुकीच्या पद्धतीने दाखले घेण्याचा प्रयत्न करेल त्यांना शासन किंवा कडक शिक्षा देखील आता नवीन याच्यामध्ये दिलेली आहे। त्यामुळे आता ज्या लोकांचा जन्माचा दाखल्याची प्रोसिजर अडकलेली होती ती आता तुमची सुरळीत होईल। आता याच्यामध्ये सुरुवातीला दिवाणी कोर्टाकडे हे राईट दिले होते, म्हणजे JMFCकडे हे अधिकार पॉवर्स दिल्या होत्या की त्यांनी ते या जन्ममृत्यूच्या बाबतच्या जे केसेस आहेत ते तिकडे चालत होत्या। त्यानंतर 2023 मध्ये महसूल अधिकाऱ्यांनी ते पॉवर्स दिले होते, म्हणजे कलेक्टर, प्रांत आणि तहसीलदार यांना, म्हणजे तहसीलदारांनी जे कलेक्टर ज्यांना पॉवर डेलिगेट करतील त्या व्यक्तीने त्या ज्या केसेस आहेत त्या चालवायच्या होत्या। आता या नियमांमध्ये काही, म्हणजे आता ह्यामध्ये जे पॉवर्स आहेत ह्या महसूल अधिकाऱ्याकडेच राहणार आहेत अजूनसुद्धा, म्हणजे जे कलेक्टरला दिल्या होत्या किंवा प्रांत किंवा तहसीलदार यांच्याकडे राहणार आहेत। फक्त त्याच्या नियमांमध्ये आता बदल झालेला आहे, नवीन SOP आलेला आहे। त्यामुळे आता ज्यांचे कामं अडकलेले आहेत, ज्यांनी दाखला मिळण्यासाठी अप्लाय केलं होतं आणि ते मध्येच थांबलेलं आहे, किंवा ज्यांना नवीन दाखला पाहिजे शाळेसाठी असेल किंवा कशासाठी असेल, तर तुम्ही आता तिथून पुढची प्रोसिजर करू शकता। फक्त आता तुम्हाला पुरावे, मात्र ठोस पुरावे द्यावे लागणार आहेत, कारण यापूर्वीची जे चालत होतं की नुसतं फक्त कोणीतरी आधार कार्ड द्यायचं, अर्ज करायचा आणि पेपर पब्लिकेशन होणार आणि त्याला आदेश मिळत होता, ते आता थांबणार आहे। तुम्हाला तुमच्या जन्माच्या नोंदीचा म्हणजे 30 जन्मतारीख आहे यासाठी तुम्हाला ठोस पुरावे द्यावे लागणार आहेत, किंवा एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर त्याचा तो मृत्यू त्याच दिवशी झालेला आहे यासाठी तुम्हाला ठोस पुरावे देणार आहेत। नियमांमध्ये बदल झालेला आहे। SOP बाबतचा जे व्हिडिओ आहे मी तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती मी अपलोड करेन की त्या नियमांमध्ये ॲक्च्युअल काय झालेलं आहे, बदल झालेले आहेत। तर त्याचा मी म्हणजे एका साईडला तुम्हाला ते SOP दाखवेन, तो वाचून दाखवेन, मी तो आपल्या स्क्रीनवरती दाखवेन, तुम्ही तो पाहू शकता। आता सध्या वेळेची कमतरता असल्यामुळे फक्त हे जी लेटेस्ट अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। ज्यावेळेस मला थोडासा वेळ भेटेल मी त्या वेळ भेटल्यानंतर तुम्हाला तो SOP डिटेलमध्ये वाचून दाखवून तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन नक्की करेन। आणि जर तुम्हाला असंच जन्माच्या दाखल्याबाबतची अपडेट घ्यायची असेल किंवा कायदेविषयक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।